त्यामुळे पुढच्या घडामोडीकडे 15 वर्षात गंगापूर मतदारसंघात कुणीही फिरकलं नाही. सुरेश सोनवणे यांचं हे वक्तव्य समोर येत आहे. मतदारांच्या हातात हात द्यायला इथल्या नेत्यांना लाज वाटते. परिवर्तन घडवून आणण्यासाठी मी निवडणुकीच्या रिंगणात असल्याचं सुरेश सोनवणे यांनी म्हटलंय. सुरेश सोनवणे हे गंगापूर मतदारसंघातून अपक्ष म्हणून विधानसभेच्या रिंगणात आहेत. एक शेतकऱ्याचा मुलगा आहे. 2008 पर्यंत म्हणजे 2004 ते 6 मी एक रिक्षा चालवणारा होतो. शेतीच्या कुटुंबात जन्मलेलो मी आणि शेतकऱ्यांच्या काय कथा असतात हे मला माहिती आहेत. मला आता आजोबांना भेटल्यानंतर त्यांना पहिला प्रश्न विचारला, आजोबा काय चाललं, 15 वर्षात कोणी आलं का, 17 वर्षात कोणी आलं का, तर त्यांच्याकडे प्रचाराला सुद्धा कोणी आलेलं नाहीये. आज अशी परिस्थिती आहे मतदारसंघाची. आमदार निवडून येतात आणि गायब होतात, तर डायरेक्ट निवडणुकीला येतात, ते पण सभेच्या स्टेजवरती. मतदाराच्या हातात हात घ्यायला यांना लाज वाटते. दोन्ही आमदार जर आपण बघितले तर गाडीच्या शीटाच्या बाजूला सुद्धा काचेमध्ये कोणाला बोलू देत नाही. या पद्धतीची मुजोरी वाढली आणि ही मुजोरी जेवढ्या प्रमाणात त्यांची वाढली आहे की मतदारामध्ये एवढा रोष आहे की मला वाटतं मी यायला 5 वर्ष 10 वर्ष लेट केलं. खरं तर याच्या अगोदर हे व्हायला पाहिजे होतं. परिवर्तन नक्कीच व्हायला पाहिजे होतं. गंगापूर हा कापूस मका सोयाबीन पिकवणारा हब आहे. काय जाणवते तुम्हाला स्पार्क? मला वाटतं या शासनाला लाज वाटायला पाहिजे. सोयाबीनला 4,000 रुपये भाव देतात. 4,000 खतामध्ये आणि बाकीच्या बियाणामध्ये आणि कामगारामध्ये त्यांचे जाणार आहेत. मी शेतकरी आहे. मी शेतीतून त्या ठिकाणी जन्म घेतला आणि पुढे आलो. कमीत कमी शेतीला 10,000 रुपये सोयाबीनला भाव पाहिजे आणि कापसाला माझ्या 20,000 पर्यंत भाव गेला पाहिजे. 25,000 झाला तरी त्या ठिकाणी तो कमी आहे. आज कापसाचं उत्पन्न कमी होत आहे आणि त्याच्या प्रमाणात ते भाव कमी करतायत. बघा, दृष्ट राजकारणी जे असतात आणि आपण म्हणतो शेतकरी हा बाप आहे, या बापाचाच घात करण्याचं यांचं काम चालू आहे. या विधानसभेला जनतेला सांगायचंय, तुमच्यावर केलेला अन्यायाचा बदला त्या ठिकाणी अन्यायाच्या स्वरूपात यांना खाली हात करून त्या ठिकाणी घरी पाठवायचे.